कालपर्यंत मला वहिनी म्हणणारा अजू कधी मोठा झाला ते समजलंच नाही. अजू माझा लहान दीर होता जो मला माझ्या भावासारखा होता. पण मी मात्र त्याच्यासाठी काय होते हे मला नंतर माहीत पडले. अजू फार लवकर मोठा झाला होता. मी लग्न होऊन सासरी आले तेव्हा तो फक्त 18 वर्षांचा होता. आता त्याला 21 वर्ष पूर्ण झाले आहे. तो आता एकदम हट्टाकट्टा नौजवान तरुण दिसतो. मी एकत्र कुटुंबात राहायची. माझ्या इच्छेसाठी लग्नाच्या 3 वर्षांनंतरच माझ्या नवऱ्याने पुन्हा एकदा माझं कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिलं. त्यामुळे आता मी परत कॉलेजमध्ये जाणार होते. मी 3 वर्षांनंतर माझं शिक्षण पूर्ण करू शकणार होते. त्यामुळे मी खूप आनंदी होते. माझं कॉलेज दुसऱ्या शहरात होतं जिथे माझा दीरही माझ्यासोबत येणार होता. त्यानेही त्याचं पुढचं ॲडमिशन त्याच शहरात केलं होतं, जिथे तो कॉलेज करून पार्ट टाईम जॉबही करणार होता. मला माझ्या नवऱ्याचा खूप अभिमान वाटत होता. त्याच्यामुळेच मी अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करणार होते. जर नवरा पाठीशी असेल तर बायको तिचे सगळे स्वप्न पूर्ण करू शकते ही गोष्ट माझ्या बाबतीत एकदम खरी होती. सर्व तयारी होऊन पुढच्या 2 दिवसात मी, माझा नवरा व माझा दीर असे सर्वजण दुसऱ्या शहरात जायला निघाले. दीराने तिथे आधीच एक घर बघून ठेवलं होतं. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा पाहिलं तर ती सोसायटी फार छान होती. फ्लॅट जास्त मोठा नव्हता पण आम्हा तिघांसाठी तो पुरेसा होता. तसेही आम्ही त्या घरात गरजेशिवाय जास्त सामान ठेवणार नव्हतो. तिथे शिफ्ट झाल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की माझा दीर मला घरातील कामात मदत करू लागला होता. त्यामुळे मला त्याची खूप मदत होत होती. बघता बघता आम्हाला त्या शहरात आठवडा उलटला. अजू आणि माझी कॉलेजला जाण्याची वेळ एकच होती. अजूकडे बाईक असल्याने तो मला आधी माझ्या कॉलेजला सोडत असे. नंतर तो त्याच्या कॉलेजला जात असे. त्याचं आणि माझं कॉलेज एकाच मार्गावर होतं. माझा नवरा सकाळीच त्याच्या कामाला निघून जात असे. त्या दिवशी रात्री माझा नवरा नेहमीपेक्षा लवकर घरी आला. मला फार आनंद झाला. मग मी झटपट माझी कामं उरकून त्याच्याशी गप्पा गोष्टी करू या विचाराने सर्व कामं आटोपली. मी जेव्हा खोलीत गेले तेव्हा पाहिलं की नवरा झोपी गेला आहे. माझा हिरमोड झाला. पण मग वाटलं नवराही कामाने थकत असणार, त्यामुळे तो लवकर झोपी गेला असेल. पण मी रूममध्ये येण्याच्या आधी पाहिलं तर खोलीचा लाईट मला सुरूच दिसला होता. माझ्या येण्याचा आवाज येताच नवऱ्याने लाईट बंद केला असावा का? तो माझ्यापासून लांब पळत आहे का? असे प्रश्न माझ्या मनात येत होते. पण तो असा का करेल? आमच्यात तर असं काही झालंच नव्हतं की तो माझ्यापासून दूर पळेल. पण नंतर वाटलं मी उगाचच जास्त विचार करते. मग त्या गोष्टीला जास्त मनावर न घेता मीही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मला बाजारात काही सामान खरेदी करायला जायचं होतं. मी नवऱ्याला म्हणाले, आज थोडा वेळ काढून सोबत चल. मला काही महत्त्वाची खरेदी करायची आहे. तो म्हणाला, माझ्याकडे वेळ नाही. तू अजूला घेऊन जा. असे म्हणत तो तयार होऊन त्याचा टिफिन घेऊन ऑफिसला निघून गेला. त्याच्या अशा वागण्याने मी त्याच्यावर फार नाराज झाले. त्यामुळे मला तेव्हा कॉलेजला सुद्धा जाण्याची इच्छा झाली नाही. मी विचार करत होते आणि तेवढ्यातच अजू लगबगीने किचनमध्ये आला. त्याला त्याचा टिफिन हवा होता. पण मला कॉलेजसाठी तयार न झालेलं पाहून म्हणाला, वहिनी तू अजून तयार झाली नाहीस? अगं कॉलेजला नाही जायचं का? तेव्हा मी त्याला नाही म्हणाले. मी त्याचा टिफिन त्याच्या हातात देत म्हणाले, मला काही महत्त्वाचं काम आहे. तू जा कॉलेजला. असे म्हणून मी पुन्हा माझ्या कामात व्यस्त झाले. तेव्हा दीर म्हणाला, वहिनी काय झालंय? तू अशी नाराज का दिसतेस? मी त्याला टाळत म्हणाले, अरे काही नाही. तू जा, तुला उशीर होतोय. पण तो मात्र विषय सोडायलाच तयार नव्हता. तो परत म्हणाला, वहिनी मी तुला आजचं ओळखत नाही. मला सांग काय झालं ते. दीराच्या अशा चौकशीमुळे शेवटी मी त्याला घडलेलं सर्व सांगितलं. नवरा कसा वेळ देत नाही हे ऐकल्यावर अजू एखाद्या समजूतदार व्यक्तीसारखा मला समजावू लागला. तो म्हणाला, अगं वहिनी दादाने नवीन ट्रान्सफर घेतली आहे. तेही तुला शिकता यावं म्हणून. हे ऑफिस त्याच्यासाठी नवीन असल्याने कामाचा व्याप जास्त असेल. तू उगाच जास्त विचार करतेस बघ. तो तुझ्यासाठीच इथे आला आहे. त्यामुळे उलट तू तर त्याला समजून घ्यायला हवंस. तेव्हा मी 2 मिनिट विचार केला आणि मलाही सनीचं म्हणणं पटलं. खरंच मी स्वतःचाच विचार करत होते. मग पुढे तो म्हणाला, बरं आता तू जास्त विचार करू नकोस. तू आज घरीच थांब. तू विश्रांती घे. मी आज लवकर घरी येतो. मी तुला मार्केटमध्ये घेऊन जाईल. मला अजूचं खूप कौतुक वाटत होतं. तो फार समजूतदार झाला होता. त्याच्या समजूतदारपणामुळेच मी माझ्या नवऱ्यावरचा राग पार विसरले होते. मी त्याला म्हणाले, ठीक आहे. तू लवकर ये. मी तुझी वाट बघते. मग त्या दिवशी अजू माझ्यासाठी दुपारी लवकर घरी येऊन मला मार्केटमध्ये घेऊन गेला. त्याने माझ्यासाठी वेळ काढला त्याबद्दल मी त्याला धन्यवाद म्हणाले. त्या दिवशी कॉलेज बंद होते आणि अजूला त्याच्या मित्राच्या बर्थडे पार्टीला जायचं होतं. तो घाईतच निघाला तेव्हा दरवाजात शूज घालत असताना त्याने मला आवाज दिला आणि त्याचं पॉकेट व गाडीची चावी आणायला सांगितली. मी ते सर्व त्याला नेऊन दिलं. मी त्याला बाय करून आत येत असतानाच मला आमच्या शेजारणीने आवाज दिला.
मी तिच्याकडे गेले तेव्हा ती म्हणाली, तुम्ही गेल्या काही दिवसांपासून इथे राहायला आले आहात. पण आपली अजून ओळख सुद्धा झाली नाही. ती म्हणाली, बाय द वे मी संध्या. मग मीही हसून तिला हाय हॅलो केलं. ती पुढे म्हणाली, तुम्ही नवीन जोडपे दिसत आहात. तुमची जोडी फार छान आहे. मी तिला स्मित करत धन्यवाद म्हणाले. नंतर माझ्या लक्षात आलं की ती मी आणि माझ्या दीराबद्दल बोलत आहे. ती म्हणाली, तुमचे हजबंड फारच यंग आणि स्मार्ट आहेत. तुमचं बॉन्डिंग फारच घट्ट दिसतंय. ते तुमच्यासाठी वेळ काढतात, तुम्हाला शॉपिंगला घेऊन जातात. ती जेव्हा असं बोलली तेव्हा मी समजले की ती अजूबद्दल बोलत आहे. तेव्हा मी म्हणाले, अहो संध्याताई, तुम्ही चुकीची जोडी लावली आहे. तुम्ही ज्याला माझा नवरा समजत आहात तो माझा दीर आहे. माझे पती रोज सकाळीच कामाला निघून जातात, त्यामुळे तुम्ही त्यांना पाहिलं नसेल आणि कदाचित तुमची अशी समजूत झाली असेल. ते ऐकून ती म्हणाली, ओ अच्छा, असं आहे का? अरे वा, पण तुमचा दीर मात्र फार गुणी आहे हण. आणि आपला चेहरा पाडत म्हणाली, अहो तुम्हाला तर घरात मदतीला तुमचा दीर आहे. पण मला तर बाई सगळंच एकटीला बघावं लागतं. तिची बडबड संपण्याची चिन्ह काही दिसत नव्हती, म्हणून मीच तिला कामाचा बहाणा देऊन घरात शिरले. दुसऱ्या दिवशी अजूने माझ्यापुढे एक बॉक्स आणून ठेवला. तो त्या बॉक्सकडे पाहत मला म्हणाला, वहिनी, आज मी माझ्या पहिल्या सॅलरीमधून पहिल्यांदाच कुणासाठी तरी ही खरेदी केली आहे. मग त्याने तो बॉक्स माझ्या हातात दिला. मी पाहिलं तर त्याने माझ्यासाठी एक मेकअप बॉक्स आणला होता. माझ्या नवऱ्यासाठीही त्याने काही कपडे आणले होते. मला खूप आनंद झाला. बघता बघता माझ्यात व अजूमध्ये खूप गप्पा गोष्टी होऊ लागल्या होत्या. पण माझा नवरा मात्र माझ्यापासून दूर जात होता. त्याला माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. आणि हीच कंप्लेंट मी नेहमी अजूकडे करायची. पण माझा दीर मला समजवायचा. एका रविवारी आम्ही तिघेही घरी होतो. मी नवऱ्याला म्हणाले की आज आपण दोघेच मूव्ही बघायला जाऊयात. मला तुमच्यासोबत काही वेळ घालवायचा आहे. त्यानेही मला होकार दिला. मी उत्साहित होऊन भराभर घरातील सर्व कामं आवरू लागले. आज माझा नवरा निवांत असल्यामुळे तो त्याच्या आईशी फोनवर बोलत होता. मीही आपले काम आवरत माझ्या आईशी फोनवर बोलत होते. माझा नवरा किचनमध्ये कधी आला ते मला कळलंच नव्हतं. मग मी आईचा फोन ठेवला. मी नवऱ्याला म्हणाले, माझी सर्व कामं संपत आली. थोडा वेळ आपण आराम करूया आणि नंतर आपण मूव्ही बघायला जाऊया. मी असं म्हणाले तेव्हा माझा नवरा जे बोलला ते ऐकून तर माझी तळपायाची आग सरळ मस्तकातच गेली. तो म्हणाला, मी बाहेर जातोय. मला लवकर जेवण वाढ. माझ्या मित्राला माझी मदत हवी आहे. मी रात्री उशिरा घरी येईल. तेव्हा त्याला काही न बोलता मी रागाच्या भरात त्याला जेवण वाढलं व सरळ खोलीत निघून गेले. मग मी त्याच्याशी एकही शब्दही बोलले नाही. तोही मग माझ्याशी जास्त न बोलता सरळ निघून गेला. मी रागात होते तेवढ्यात अजू माझ्याशी बोलायला माझ्या खोलीत आला. तो म्हणाला, वहिनी, मी तुला दिलेली भेटवस्तू तुला खरंच आवडली का ग? नाही म्हणजे तू मला एकदाही तो मेकअप बॉक्स उघडताना दिसली नाही म्हणून विचारलं. आज तू मस्त मेकअप कर आणि दादासोबत फिरून ये. तुला खूप छान वाटेल. तो असं बोलल्यावर मला अचानक खूप भरून आलं. मला एकदम रडूच कोसळलं आणि मी रडतच बोलू लागले, अरे काय मेकअप करू आणि कुणासाठी करू अजू? तुझ्या दादाला वेळ तरी आहे माझ्याकडे बघायला? आज आम्ही छान मूवीला जाण्याचा प्लॅन बनवला होता. तुझा दादाही मला आधी हो बोलला, पण माझा जराही विचार न करता तो त्याच्या मित्राकडे गेला आहे. माझं बोलणं ऐकून अजू परत मला समजावू लागला. तो म्हणाला, वहिनी रडू नका. अहो दादाच्या मित्राला खरंच गरज असेल दादाच्या मदतीची. तू प्रत्येक गोष्ट अशी निगेटिव्ह घेऊ नकोस. तू जास्त विचार करू नकोस त्याचा. आज नाही तर पुढच्या सुट्टीला जा तुम्ही मूव्ही बघायला, पण आता रडू नकोस. हे बघ, नवीन मूव्ही आली आहे आणि मी तेच सांगायला आलो होतो की तुम्ही जाऊन या म्हणून. मला हा मेकअप बॉक्स दिसला आणि विषयच भरकटला. तुला मूव्ही बघायचाय ना, मग आपण पाहूया की घरीच आपल्या टीव्हीवर. त्यावेळी तो मूव्ही शब्दही माझ्या डोक्यात जात होता. त्यामुळे मी त्याच्यावरही चिडले. मी त्याला म्हणाले, हे बघ अजू, तू माझ्यापुढे आता मूव्हीचं नावही काढू नकोस. तू जा इथून. मला शांत राहू दे. मला असं चिडलेलं पाहून तो तिथून पळून गेला. मग काही वेळाने तो परत माझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आला. ते जेवणाचं ताट माझ्यापुढे ठेवत तो म्हणाला, तू काहीच खाल्लं नाहीस हे मला माहीत आहे. तुझा राग शांत कर आणि थोडंफार खाऊन घे. खरे तर माझा राग ना अजूवर होता ना त्याने आणलेल्या जेवणावर. मी त्याच्याकडे पाहिलं पण त्याला काहीच बोलले नाही. मी 2 घास खाल्ले, नंतर थोडा वेळ आराम केला. रात्री जेव्हा नवरा घरी आला तेव्हा मी त्याच्याशी बोललेच नाही. आता मला कॉलेजला जायची पण इच्छा होत नव्हती. घरी येऊन माझा नवरा माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होता. पण आता मात्र मी त्याला अजिबात रिस्पॉन्स देत नव्हते. मी त्याच्यासमोर अजूला जेवणाचं ताट वाढलं. मी दीराशी बोलत होते पण नवऱ्याकडे पाहतही नव्हते. अजू मात्र हे सर्व पाहत होता, पण तो आमच्यात काहीही बोलला नाही. माझं कॉलेजला जाणं बंद झालं होतं. आता मला काही आणायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तर मी अजूकडूनच माझी सगळी कामं करून घेत असे. तोही माझ्या एका शब्दावर सगळं ऐकायचा.
माझ्या पतीचं वागणं अजूनही तसंच होतं. मग नकळत माझी व दिराची मैत्री अधिक वाढू लागली. मी स्वतःचा आता माझ्या नवऱ्यापासून नकळत लांब जात होते. तेव्हा एके दिवशी अजू मला त्याच्या कॉलेज फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला घेऊन गेला. मी बाहेर पार्टीला जात आहे हे माझ्या नवऱ्याला ठाऊक होतं, पण तेव्हाही त्याला तर माझ्याशी बोलायला वेळ नव्हता. पार्टीमध्ये अजूच्या फिमेल फ्रेंड मला म्हणाल्या, अजू व तुमचं नातं दीर आणि वहिनीचं आहे हे तुमच्याकडे पाहून वाटतच नाही. उलट तुम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत असंच वाटते. तुम्ही किती फ्री वागता. ते बोलणं अजूने दुरूनच ऐकलं तसा तो आमच्या ग्रुपमध्ये आला आणि म्हणाला, हो आम्ही फ्रेंड्सच आहोत. ते पण पक्की वाली दोस्ती. अजू आता जास्तच फ्री वागत होता. त्याला त्याच्या कॉलेज ग्रुपसमोर एकदम कूल दिसायचं होतं ते मी समजले होते. पण मीही त्याला नकळत फार सूट दिली होती. नंतर माझ्या लक्षात आलं की याचा परिणाम माझ्या नवऱ्यावर तर होत नसेल. पण मी परत त्याचा जास्त विचार केला नाही, कारण तसंही माझं माझ्या नवऱ्यासोबत बोलणं बंदच होतं. त्यामुळे तो आता काय विचार करतो हे मी दुर्लक्ष करत गेले. माझी व दिराची जवळीक वाढतच गेली आणि अशातच मी एक दिवस एक कठोर निर्णय घेतला. त्या रात्री जेव्हा माझा नवरा ऑफिसमधून घरी आला तेव्हा मी त्याच्या हातावर सरळ डिवोर्स पेपर ठेवले. मी त्याला म्हणाले, यावर मी सही केलेली आहे, तुम्ही सुद्धा सही करा. यापुढे आपण सोबत राहण्यात काहीच अर्थ नाही. माझा असा निर्णय पाहून तो चक्रावला. मला डिवोर्स न घेण्याची विनंती करू लागला. अजूही तिथेच उभा होता. तो मध्ये येत म्हणाला, दादा वहिनीने घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. कारण तसेही तिला नवरा असताना सुद्धा तिच्या दिरासोबतच फिरावं लागते. मग तुझा तिच्यासोबत राहून काय उपयोग आहे. तो आम्हा दोघांकडेही पाहून चक्रावला होता. नवऱ्यापासून वेगळं होऊन नंतर मला आणि अजूला काय करायचं होतं ते आम्ही आधीच ठरवून ठेवलं होतं. ही डिवोर्सची आयडिया सुद्धा त्याचीच होती. तोही त्याच्या भावाला त्या पेपर्सवर साईन करण्यासाठी मनवू लागला. अचानक माझ्या नवऱ्याला फार राग आला आणि तो अजूवर चिडत म्हणाला, अजू हा माझा आणि माझ्या बायकोचा प्रश्न आहे, तू मध्ये बोलू नकोस. तुला आम्हा नवरा बायकोत बोलण्याचा काहीही अधिकार नाही. त्या दोन भावात वाद वाढण्याआधीच मी नवऱ्याला बोलले, अजूवर चिडण्याआधी त्याने केलेल्या प्रश्नाची उत्तरं का देत नाही तुम्ही. जर तुम्हाला माझ्यापासून लांबच पळायचं असेल तर आपण कायमचेच वेगळे होऊ ना. त्यात अजूचा काय दोष. तेव्हा माझा नवरा म्हणाला, अगं तुला कळत नाही का, मी थकलो आहे तुझ्या त्याच प्रश्नांना उत्तर देता देता. कुणी मला समजूनच घेत नाही. घरी आईचंही तेच ते, तुझ्या घरच्यांकडूनही तेच प्रेशर, ऑफिसचं काम. मला आता शांतता हवी आहे. ज्या दिवशी आपलं मूवीला जाण्याचं ठरलं होतं त्या दिवशी जेव्हा मी किचनमध्ये आलो तेव्हा मी तुझं व तुझ्या आईचं माझ्याबद्दलचं सर्व बोलणं ऐकलं होतं. घरातून बाहेर पडल्यावरही तू तोच विषय काढणार हे मला माहीत होतं. त्यामुळेच मी हे सर्व टाळत होतो. गेल्या 3 वर्षांपासून आपल्याला मूल राहत नाहीये. आमच्या घराण्यात मुलाचं लग्न झाल्यावर अगदी 2 महिन्यातच घरातील सून खुशखबर देते. पण दुर्दैवाने आपल्या बाबतीत असं झालं नाही. त्यामुळेच आपल्या भावकीत माझ्याबद्दल नको त्या चर्चा सुरू झाल्या होत्या. म्हणून मी या शहरात ट्रान्सफर घेतली. पण इथे आलो तरीही या गोष्टीने माझा पिच्छा सोडला नाही आणि मी आणखीनच डिप्रेशनमध्ये गेलो. खरं तर कमी माझ्यातच आहे. मी कधी तुला आई बनवू शकत नाही. पण हे सत्य मी तुला सांगू शकत नव्हतो. आणि मला माझ्या घरात हे कुणालाही सांगायची हिंमत झाली नाही. याच सर्व कारणामुळे मी तुला टाळत होतो. पण मी हे विसरलो होतो की मी कितीही प्रयत्न केला तरी या गोष्टीपासून माझा पिच्छा सुटणार नाही. पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि म्हणूनच मला तुलाही माझ्या आयुष्यातून जाऊ द्यायचं नाही. मग आता तूच सांग मी अशा परिस्थितीत काय करू. माझा नवरा लहान मुलासारखा रडू लागला. त्याचं बोलणं ऐकून माझ्याही डोळ्यात अश्रू आले होते. खरे तर तो माझ्यापासून का पळत आहे हे जाणून घेण्यासाठीच आम्ही डिवोर्सचं खोटं नाटक केलं होतं. आणि या सगळ्यात अजू मला भावाप्रमाणे मदत करत होता. माझ्या नवऱ्याच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठीच आम्ही असं केलं होतं आणि अखेर सत्य समोर आलं. मग मी त्याच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवून सांत्वन करत म्हणाले, आपल्याला मूल होऊ शकत नाही हे मला माहीत आहे. मी तुला सोडून देईल हा विचारही तुम्ही मनात आणू नका. आम्ही सर्व रिपोर्ट पाहिले आहे आणि आम्हाला सर्व माहीत होतं. तुमच्या मनातील भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठीच आम्ही हे नाटक रचलं होतं. आम्ही दोघंही तुम्हाला असं दोघी पाहू शकत नाही. जीवनाच्या प्रत्येक पावलावर मी तुमच्यासोबत आहे. मूल झालं म्हणजेच माणूस परिपूर्ण झाला असं नसतं. आपल्या बायकोला प्रेमाने सांभाळणारा पुरुष हा खरा पुरुष असतो. तुम्ही फक्त या समाजाच्या विचारांखाली स्वतःला दाबत होता. तुम्ही याबद्दल माझ्याशी बोलावं हीच अपेक्षा होती. पण तुम्ही एकटाच हा मानसिक त्रास सहन करत राहिले. असे म्हणून मी तिथंच ते खोटे डिवोर्सचे पेपर फाडले. माझा नवरा माझ्याकडे नुसता बघत राहिला. माझा धीर म्हणाला, दादा वहिनी तुमची जोडी स्वर्गात बनली आहे. तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करता. तुम्ही आपल्या भावना वहिनीसमोर व्यक्त करत नसल्याने त्याही खूप दुःखी होत्या.
आणि म्हणूनच मी वहिनीला असा सल्ला दिला आणि तुमच्या भावना तुम्ही व्यक्त केल्या. माझ्या नवऱ्याने अजूला प्रेमाने मिठी मारली. मग आम्ही तिघेही प्रेमाने आलिंगन दिलं. खूप वेळ आम्ही तसेच होतो. आता आमच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झालं होतं. काही कालांतराने माझ्या सासूने व माझ्या माहेरच्यांनी आम्हाला समजून घेतलं. आमचा मूल दत्तक घेण्याचा निर्णय त्यांनी मान्य केला. मग लवकरच आम्ही एक मुलगा व एक मुलगी असे 2 मुले दत्तक घेतली. आज आमच्या घरात खूप आनंद असतो. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.